नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण घरच्या घरी आमचूर पावडर कशी बनवणार आहोत हे आज आपण बघणार आहोत. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आमचूर पावडर बनवण्यासाठी मी इथे 3 कच्चे आंबे घेतले आहेत. तर आपण पहिलं काय करणार आहोत, हे आंबे आहेत ह्यांची सोलाच्या सहाय्याने आपल्याला हे सर्व याची सालं काढून घ्यायची आहे पूर्ण अशी. आता आंब्यांचा सीझन चालू आहे, त्याच्यामुळे आंब्याच्या भरपूर साऱ्या रेसिपी चालू आहेत. आता आपल्या चॅनलवर पण आंब्याच्या रेसिपी बनवलेल्या आहेत, तुम्ही जाऊन तिथे बघू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला हे आंबे सोलून घ्यायचे. तर अशा प्रकारे मी इथे हे आंबे सोलून घेतले आहेत. आपण हे आता ह्याच्या साह्याने आपण हे स्लाइस करणार आहोत चिप्सचे. हे आपल्याला पातळ असे करायचे आहे. हे केल्यानंतर आपल्याला लगेच ते पाण्यात टाकायचे. पाण्यात नाही टाकले तर ते काळे पडतात, आपला रंग बदलतो लगेच. त्याच्यामुळे आपल्याला लगेच काढून झाल्यानंतर असं हे असे पाण्यात टाकून ठेवायचं. हे आपण सगळे आता सोलून घ्या. तर हे अशा प्रकारे आपण पाण्यात टाकले. पाण्यात टाकायचे नाही तर याचा कलर हा काळा पडतो. आता आपण काय करणार आहोत, एक असा सुती कपडा घ्यायचा. आपल्याला असे मोकळे असे उन्हामध्ये सुकत लावायचे. पातळ केल्यामुळे कसं होतं, हे लगेच सुकले जातात व्यवस्थित आणि याची जी पावडर आहे ती व्यवस्थित करता येते. हे आपण 2 ते 3 दिवस चांगल्या कडक उन्हामध्ये सुकवणार आणि त्याच्यानंतर आपण त्याची पावडर घालणार. अशा प्रकारे आपण इथे आता काढून घेतलं आहे. आता 2-3 दिवस आपण एक कडक उन्हामध्ये सुकवणार आहोत, नंतर याची पावडर बनवणार. तर हे बघा, हे वाळवण आपण उन्हामध्ये 2 दिवस चांगलं एकदम सुकून घेतलं आहे. आता आपण याची मिक्सरमधून पावडर काढून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी मिक्सरचा भांडा घेतला आहे. तर आपण हे याच्यामध्ये टाकणार आहोत. थोडं थोडं करून वाटलं तरी पण चालणार आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा मीठ. मीठ टाकल्यामुळे पण काय होतं माहिती आहे का, हे चांगलं टिकतं, खराब होत नाही. तर हे आपण आता मिक्सरमधून याची बारीक पावडर करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे ही आपण पावडर चांगल्या प्रकारे वाटून घेतली आहे. आता आपण ती चाळून घेणार आहोत. चाळणीच्या सहाय्याने आपल्याला ती चाळायची आहे. कसं आहे ना, आंब्याच्या ज्या फोडी आहेत ते एकदम पातळ केल्यामुळे त्या चांगल्या सुकतात आणि त्या सुकल्यानंतर अशी आपली छानशी पावडर तयार होते. त्याच्यामुळे पातळ साफ करायची. आता ही आपण चाळून घ्यायची. तुम्ही पाहू शकता इथे आपली बारीक अशी आमचूर पावडर इथे तयार झाली आहे. आता ही आपण एका बाउलमध्ये टाकून घेऊया. आता ही पावडर तुम्ही डब्यामध्ये भरून ही 5-6 महिने व्यवस्थित बाहेर राहू शकते आणि तुम्ही स्टोर करून ठेवू शकता. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.